मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई। 9,63,000 प्रवाशांकडून 40,59,00,000 रुपये वसूल। कुर्ल्यातील मदर डेअरी परिसरात विनापरवानगी 30 झाडे तोडल्याची तक्रार। नागरिकांची उद्यान विभागाकडे तक्रार। वर्ध्याच्या आष्टी येथे 4 चाकी वाहनाची ट्रॅक्टरला धडक। अपघातात दोघांचा जागीच मृत्यू। एकाच कुटुंबातील एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। शाळेला सीबीएसई मान्यता मिळवून देण्याचा आमिष देत महिलेचा 75 लाखांचा गंडा। प्रकरणी आजी माजी समितीने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तक्रार। ओडिसातील चिलिका सरोवरावर पक्ष्यांचा किलबिलाट। सरोवर परिसरात 50हून अधिक प्रजातींचे पक्षी दाखल। प्रयागराजमध्ये माघ मेळ्याच्या तयारीची औपचारिक सुरुवात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये गंगा पूजन करून केली औपचारिक सुरुवात। पियुष गोयल यांनी घेतली इस्रायलच्या राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट। भारत इस्रायल भागीदारी अधिक बळकट होत असल्याची इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची ट्विट करत माहिती। शेख हसीना यांच्या अडचणीत मोठी वाढ। शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी। बांगलादेशच्या अंतरिम सरकारचं भारताला औपचारिक पत्र। इस्रायलचं टार्गेट किलिंग। $5 मिलियन इनाम असलेला टॉप कमांडर स्टाफ हेतम तबतबाई बेरूतमध्ये हवाई हल्ल्यामध्ये हत्या। इस्रायलची माहिती। पाकिस्तान खोटं बोलतोय। फ्रान्सने केला पर्दाफाश। पाकिस्तानने भारतीय राफेल जेट पाडल्यानंतर आता केलेल्या वृत्ताबाबत फ्रान्सने केला खुलासा। इतर राष्ट्रांकडून पाकिस्तानला चपराक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।